माझे अतिशय चांगले मित्र आणि या व्यवसायाला एक दिशा देणारे विदर्भदूतचे मुख्य संपादक संजय विकास पाटील, माझे राजकीय आणि आता वृत्तपत्राचे प्रमुख सहकारी रयतचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष सदाभाऊ खोतचे खास आमचे तुषारजी काचकुरे साहेब, त्यासोबतच मनोज जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख आपल्या वृत्तपत्र समूहाचा, आणि सोबत आमचे मित्र विजयभाऊ लोखंडे, वाघसाहेब, आता देशोन्नतीतून आलेले नरवडे साहेब, निकस साहेब, त्यांनी अतिशय समाजसेवा केली, आणि सर्व समोर बसलेले संजूभाऊचे जुने सहकारी आणि नवीन आता नवनियुक्त सहकारी यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो, शुभेच्छा चिंतितो. मित्रांनो, खरं म्हणजे माझं व्यासपीठ नाही आहे. म्हणजे संजू भाऊनी मला बोलवले, ते म्हटलं चला तुम्ही माझे भाऊ आहेत म्हणून तुम्ही इथं आलं पाहिजे. आणि खरं याची चव मी पण पाहिली. म्हणजे काय चटके असतात वृत्तपत्र चालवायचे ते मला चांगली कल्पना आहे. 2000 ज्यावेळेस मी चिखलीमध्ये आलो त्यावेळेस मध्ये इथं दैनिक महाराष्ट्रवीर हे मी स्वतःचं दैनिक आणलं. आणायला त्याला कारण वेगळी, हा लोकशाहीचा स्तंभ आहे, बरोबर, अतिशय पवित्र कार्य आहे, ह्याच्यात काही वादच नाही. पण या कार्याला काही लोक गालबोट लावतात असतात. प्रत्येक ठिकाणी 10 चांगले असतील तर 2 वाईट असतात, असू दे. आपल्याला त्या लोकांकडे फोकस नाही करायचा, आपल्याला चांगल्या लोकांकडे फोकस केला पाहिजे. मी ज्यावेळेस इथं आलो, ज्यावेळेस व्यवसायात पडलो, तर सर्वात जास्त हल्ला आमच्यावर व्हायचा, खूप हल्ला व्हायचा. बुलढाणा जिल्ह्यातली जितकी दिग्गज आहे, राजेश राजुरियापासून, बरोबर आहे, राजेंद्र काळेपासून तर चंद्रकांत बर्देपासून तर सुधीर चेकेपासून तर हे कितीतरी लोक असतील, हे सर्व माझ्यासोबत काम करत होते राजुरीमध्ये. सर्वात पहिले बुलढाणा जिल्ह्यात जर पगार, ऑफिस आणि गाडी द्यायचं जर काम केलं असं वृत्तपत्रात समूहात जरी काय सुरुवात केली होती, मी केली होती. आणि चला म्हटलं आता हेच करू. पण आतापर्यंत परमेश्वराने एवढं हे दिलेलं की ज्या कामात मी हात टाकलेला आहे ते काम मी भारतात सेकंड नंबरवर कधीच नाही केलं. त्यावेळेस मी दैनिक चालू केलं होतं. तुम्हाला आजही मी ते दैनिकाची कॉपी दाखवतो, त्याची जी मांडणी आणि त्याची वृत्तपत्राच्या बातम्या घेत नाही. कारण वृत्तपत्राची जर खरी जाण असेल, मला असं वाटतंय त्या बातमीची हेडलाईन्स, त्या बातमीच्या हेडलाईन्स मध्ये इतका दम असला पाहिजे की त्या वाचकानं त्याला बाध्य केलं पाहिजे त्या बातमीनं, त्या हेडलाईन्सनं, की ती बातमी वाच. तर तेवढं जर जमलं ना, मला वाटतं सर्व काही बघताय. त्यानंतर ते चालू केलं. त्यात इतक्या काही गोष्टी आम्ही नवीन केल्या. कारण पहिला युएसला होतो, तिथेही टॉप 10 मध्ये युएसमध्ये होतो. भारतात आलं तरी मी कंटिन्यूस 13 वर्ष भारतात होतो. म्हणजे ज्या क्षेत्रात माझ्या बाप्पाने कधी नोकरी केली, बिझनेसने केला, राजकारणी केलं, त्या प्रत्येक क्षेत्रात मी कधीच सेकंड नव्हतो. मला ती सवय. तसंच वृत्तपत्र चालू केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, देशोन्नतीच्या प्रत्येक मिटिंगमध्ये राजेश राजोरे पहिली जर मिटिंगमध्ये चर्चा घेत होते, महाराष्ट्रवीरची लोकमत आणि देशोन्नतीच्या मिटिंगमध्ये पहिलं ते घ्यायचं. कारण यांचं साहजिकच ज्या पद्धतीने, ज्या स्पीडनं आम्ही पोहोचवलं होतं त्याला, किंवा ज्या पद्धतीने ही लोक घेतली होती, क्वालिटीची लोक घेतली होती. आता मी नाव घेतली, तुम्हाला कल्पना आहे, लोक सारे दिग्गज आहेत. आणि इथे येताना सर्वात पहिले चिखलीमध्ये राणा न्यूजपेपर एजन्सी नाव ऐकलं असेल तुम्ही, समाधान गाडे. ज्यावेळेस मी इथं आलो ना, त्यावेळेस या साऱ्या गोष्टीचं ऑब्झर्व केलं. पहिलाच आतून अंतकवादी, पहिला उद्रेकी, मला सहन नाही होत. मी सहन करत पण नाही, सहन होऊ पण नाही देत, आणि कोणावर अन्याय पण नाही करणार. एक स्वभाव आहे स्वतःचा. म्हणजे मला पहिलं डेडिकेशन आणि लॉयल्टी या विषयावरच माझं हे असतं. आत्ताही मला परवाला त्या दिवशी तुम्ही पाहिलं असेल की त्या दिवशी राधेश्याम चांडकचे जवळ बोलवले होते, 10 मिनिटात मी फोन केला, म्हणजे या कार्यक्रमाला या. ते म्हणजे काय बोलायचं ते त्यांना विषय सांगितला होता, बिझनेस एथिक्स अँड प्रॉस्पेक्ट्स. कळलं याचा अर्थ? कळतात बरेच लोक, बरोबर आहे. एथिक्स हे जीवनातले सर्वात महत्वाचे, कुठल्याही कार्य. तर त्यावेळेस त्यांना खूप वेळ की हा असा विषय कुठून अशा ठिकाणी कसा काय असो. मित्रांनो, सांगायचा विषय हा की त्यावेळेस ते चालू केलं. इथं आल्यानंतर बघितलं तर आता समाधान यायचं, समाधान कुठेतरी उभा आहे, की आज समाधान गाडी करत होते, की एखादं कोणीतरी यायचं पत्रकार हे सगळ्या ते मीडियाला ते सिगरेट सांग ताबाखोरी. नंतर एक दिवस मला नितीन मुंदळकर, तुम्ही नाव ऐकलं असेल, नितीन मुंदळकर. खऱ्या अर्थानंतर मी पाहिलं, खऱ्या अर्थ पत्रकारिता भोगलेली त्यांनी, नितीन मुंदळकर. खऱ्या अर्थात राजकारणावर पत्रकारांना तर ते नितीन मुंदळकर करू शिकावं. आणि खरंच होते, त्याच्या लेखणीत धार होती. आजही ऍक्टर होते. असं नाही की तुम्ही प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी दिग्गज आहे. तर त्यावेळेस त्यांनी एक जणाला हा साहस आहे. मी काय केलं, सर्वात पहिले ते राणा न्यूजपेपर एजन्सीकडून काढली. त्यानंतर त्याच्यामध्ये सर्व पेपरची एजन्सी घेऊन टाकल्या. म्हटलं ना नाही की भासणं पाहिजे की भासू, माझी कामाची पद्धत असते, बरोबर आहे, डू डाय. मला तेच जमतंय, मी मारील नाही तर मरील.
त्याच्या अलीकडे मधलं काहीच केलं नाही पाहिजे. काम करायचं असेल तर त्याच भूमिकेतून तुला काम करायचं असेल तर मी जिंकीलच. एक तर जिंकील म्हणजे याच्या अलीकडचं काही कळलंच नाही पाहिजे, दिसलंच नाही पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये गाडी काढली एक दिवस, त्या एकाच दिवशी लोकमत देशवलं, ती सर्व पेपरची एजन्सी एकाच दिवशी डिपॉझिट काय घ्यायचं घ्या म्हटलं, साऱ्या एजन्सी एकाच एजन्सीमधून झाल्या. त्याच्या मागे काय अजून उद्देश होते वेगळे. असो सगळ्यात मुद्दा हा मित्र. त्यानंतर महाराष्ट्र काढला, महाराष्ट्र चांगला चालवला, चांगल्या पद्धतीने चालवला. आजही आहे, आजही किडा आहे मला, अजून तो मिळेल नाही. पण मी आता न्यूज चॅनलमध्ये येतो, लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये येतोय, मोठं प्रोजेक्ट आणतोय. म्हणजे अब तक या नावाने चॅनल पण मी रजिस्ट्रेशन कामाला लागलेलं. रजत शर्मा सोबत माझी मीटिंग पण झालेली, त्या साऱ्या गोष्टी माझ्या चालू आहेत. इथे त्यासाठी साधारण 20 एकर जमीन पण केलेली, 8 किलोमीटर चिखलीपासून मोठा प्रोजेक्ट आणतो मी. त्यात बरेचसे काही प्रोजेक्ट आहेत. ते फिल्म स्टुडिओ पासून तर सिंगिंग पासून तर डान्सिंग पासून क्लासेस, स्कूल, कॉलेज असतील, ते एक वेगळा प्रोजेक्ट आहे. तिथं हे चॅनल पण असणार आहे, त्या बरेचशा गोष्टी. तर कसं आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो की ह्या सारं करत असताना तर संजीवने हा जो वसा घेतलाय ना, हे सोपं नाहीये. हे चेहऱ्यावर किती जरी हसू असलं ना, आत किती वेदना येते त्याचं त्यालाच माहीत असतं. आणि वृत्तपत्र चालवणं खऱ्या अर्थानं खरं सांगतो ना, म्हणजे एक चेने खाल्ल्यासारखेच लोखंडाचे. कारण हे सारं करत असताना कारण तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत तुमच्या वृत्तपत्राच्या क्वालिटी सोबत, बातम्यांसोबत, त्याच्या याच्या साडेसोबत. खर्च जो आहे तो आहेच, त्याचं कमाई काय आहे ते तो नंतरचा मुद्दा आहे. पण हे खर्च आहे. राहिला प्रश्न कसं तुम्हाला सांगतो मित्रांनो की हे येणाऱ्या भविष्यातला जो मीडिया आहे याला नो डाऊट याला इम्पॉर्टन्स वाढणारच आहे. पण बरेचसे लोक याच्यात जे येतात ना, त्याचा दृष्टिकोन रॉंग असतो. हे करत असताना माझं काय म्हणणं आहे की हे नक्कीच आहे. हे यात येण्यापूर्वी तुमचा दृष्टिकोन हा ठेवू नका फक्त की डिक्टेटर बनायचा किंवा एखाद्यावर अन्याय करायचा किंवा एखाद्यावर काही वेगळ्या मार्गाने. माझी भूमिका, माझी विनंती अशी असेल की संजीव सारखा माणूस पाहतो तुम्ही. एक माणूस आता त्यांनी कुठून नरवडे साहेब शोधून आणले, जुन्या काळात ते घेत होते, त्यांचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. आता त्यांनी ऍडव्होकेट काळे साहेब सोबत आणले. हे असे की ज्या वेगवेगळ्या तुमच्यासारखी जी लोक आहेत सारी ही सोबत घेऊन ऍक्च्युली खऱ्या अर्थानं मला वाटतं एवढी बारीक खालच्या लेवलवर जर कोणी ग्राउंड लेवलवर जर मेहनत करत असेल तर मला वाटतं एक मात्र हे चॅनल दिसतंय की दैनिक विदर्भ दूतचं समूह दिसतोय. आणि खऱ्या अर्थाने मी खरं सांगतो संजीव, ज्या पद्धतीने तुम्ही जाता ना, आणि कुठल्याही बिझनेसची जर काही जर बेस असेल सक्सेसचा तो एक कन्सिस्टन्सी, निरंतरता. ही निरंतरता त्यांच्या चॅनलमध्ये, त्यांच्या याच्यामध्ये, माझ्या ग्रुपमध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्यांचं दररोजची बातमी तुमच्या टाकण्यामधून पाहतो त्यांची जी निरंतरता आहे त्यांच्या चॅनलमध्ये असेल, त्यांच्या पेपर्समध्ये असेल, ती ही खरी अर्थ नाही. आणि टिकवणं सोपं नाही. त्यासाठी काय सर्कस करावं ती तुमची तुम्हालाच माहिती. माझी सर्वांना विनंती असेल खऱ्या अर्थानं मित्रांनो, तुम्हाला हे सर्वांचं विदर्भ दूत हे त्यांचं एकट्याचं न धरता असं धरून आलं की हे तुमचं प्रत्येकाचंच आहे. त्यासाठी तुम्हाला जर काही करायचं असेल तर सर्वात बातम्या तर नक्कीच करावं लागेल. प्रत्येक सर्वसामान्य माणसाला, शेवटच्या माणसाला त्याचा चेहरा त्याच्यात दिसला पाहिजे. बातमी वाचेल का लोक? मोठ्या लेवलच्या बातम्या, महाराष्ट्र लेवलच्या असेल, भारताच्या लेवलच्या असेल, अफगाणिस्तान लेवलच्या असेल, बातम्या दिवसातून कमीत कमी 1000 वेळेस एक बातमी रिपीट होती. त्यामुळे त्याच्याकडे खूप काही डोकं आहे. तुम्ही बातमी कशी केली पाहिजे? जर एखादं चिखली असेल, चिखलीचं एखादं छोटंसं खेडं असेल, एखादी वस्ती असेल, त्या माणसाला त्या वस्तीचा, त्या गावचा तो चेहरा त्याच्यात दिसला पाहिजे. तरच तो पेपर पाहतो, तरच तो पेपर वाचतो, तरच तो दाखवतो, शेजाऱ्याला दाखवतो. त्यात यांचं येऊ द्या ना, मुलाचं नाव येऊ द्या, यांचं काही येऊ द्या. आणि मी तर सांगितलं पहिल्यांदा पेपर खूप हे करायची, नाव टाकायला खूप, म्हणजे नाव टाकणं म्हणजे फालतूपणा आहे. बातमी जास्त होते, नाव टाकायचे. आजकाल तुम्ही जर बघितलं तर नाव जास्त येतात, बातमी छोटी राहते. लोक ते बातमी नंतर वाचतील, पहिले आपलं नाव शकतात कुठे. माझं नाव आहे का त्याच्यात, माझं नाव नाही बाजूला ठेवून देतो पेपर. ठीक आहे, असो. तर माझं कसं म्हणणं आहे की थोडंसं अशा दृष्टीने काम करा की सर्वसामान्य तुमच्या आजूबाजूची जी लोक आहेत, तुमच्या परिसरातली जी लोक आहेत, जितका जास्त त्यांचा चेहरा दिसेल ना तितकं जास्त तुमच्या पेपरला डिमांड येईल. आणि डिमांड येत असताना थोडंसं कसं करा, नक्कीच आहे चांगल्या गोष्टीवर, वाईट गोष्टीवर तुमचं बोट ठेवणं तुमचं कर्तव्य, तुम्ही त्यासाठी त्या क्षेत्रात येत आहे. पण हे करत असताना तुमचं नाईलाज असतो, तुमचा जर कणा काही असेल ना पेपरचा तर तो जाहिरात आहे. पण हा जाहिरातचा सोर्स आहे, हा तुम्हाला अतिशय वेगळ्या मार्गाने हँडल करावा लागतो. याच्यात कसं दोन्ही गोष्टी, जाहिरात देणारे नेमके उलटे राहतात. जाहिरात ज्यांच्याकडून येते ना, खऱ्या अर्थात जाहिरात ज्यांच्याकडून येईल ना त्याची चमचगिरी करावी लागते. ती चमचगिरी पण नाही झाली पाहिजे. हा, त्याला दाबून ठेवता येते. माझं नेहमी या गोष्टीसाठी समाधानची वेळ चालते. मी काय म्हणतो, तू हात जोडून पाया पडून कधी शांतता नांदत नाही. माझा त्या गोष्टीवर विश्वास पण नाही. माझं म्हणणं नेहमी आहे, तुमच्याकडे जर AK-47 असेल ना तर माझ्याकडे AK-57 असली पाहिजे, तर शांतता नांदते. म्हणजे शांतता नांदवायचीच असेल ना तर तशी नांदते. एखादं तुमच्याकडे AK-47 ठेवा आणि मी हात जोडून, भाऊ मी तुमचाच आहे, मी तुमचा काकाचे, तुम्ही माझ्या बाबाचे करून फाडतात. तो काय दयेवर दगाल तुम्ही, आपल्याला दयेवर दगायचं नाही. माझं काय म्हणणं, एखादा आमदार, खासदार, एखादा लोकलचा, एखादा गुटखावाला, टुटकावाला कोणी जर असेल ना तर त्याला तुम्ही जर म्हटलं ना याची जाहिरात घ्यायची, त्याची खूप खूप गोड बोलतो आणि मग तुम्ही जाहिरात भेटेल मग माझा धंदा चालेल, तर हे रॉंग होईल. माझं काय म्हणणं आहे, कुठेतरी डायरेक्ट इनडायरेक्ट जोपर्यंत तुम्ही काढी करत नाही ना तोपर्यंत निघत पण नाही.
तर कुठेतरी डायरेक्ट इनडायरेक्ट उपद्रव मूल्य जर सिद्ध करताना आलं तुम्हाला तर ना तुम्ही राजकारणात टिकत ना समाजकारणात टिकत ना पेपरमध्ये टिकत, तर तुम्ही तुमचं उपद्रव मूल्य नेहमी जिवंत ठेवा. ज्या दिवशी तुमचं उपद्रव मूल्य मेलं ना मित्रांनो, त्या दिवशी तुमचं इम्पॉर्टन्स संपलं. बाळासाहेब ठाकरे किती किलोवरचे होते तुम्हाला सर्वांना माहिती. मग अख्खा महाराष्ट्र कोण घाबरत होतं त्यांना? ओसामा लादेन काय काय 100 कोटीचा होतं का? सारा अमेरिका घाबरत होतं त्यांना. उपद्रव मूल्य होतं, उपद्रव मूल्य होतं. दुसरी अजून एक गोष्ट जर काही असेल मित्रांनो, जर काही वाढवायचं असेल ना, राष्ट्रवादीमध्ये पहिली एक संकल्पना मी आणतोय, RSS, राष्ट्रवादी स्वयंसेवक संघ. माझा मुद्दा कसं माहितीये का, एखाद्या माणसाला जर घडवायचं असेल ना संजीव, नेहमी या लोकांना जर घडवायचं, या लोकांना घेऊन चालायचं आपण ना, तर सर्वात पहिले याच्यावर कॉन्सन्ट्रेट काय केलं पाहिजे, त्याच्यावर हॅम्बरिंग या गोष्टीचं झालं पाहिजे. पहिलं बेजा ताब्यात घ्यायचा, पहिलं वरचं डिपार्टमेंट ताब्यात घ्यायचं, बाकीच्या गोष्टी नंतर पाहिजे. अंतर्गत तेच केलं जातं. आज जर एवढ्या 20 वर्ष अमेरिकेला अफगाणिस्तानातले 75,000 किंवा ते तालिबान नाही ऐकू शकले, त्याला कारण एकच आहे, त्यांचं ढेजे एकमेकांच्या ताब्यात, त्यांच्या नेत्याच्या ताब्यात जर काही असेल ना, तर त्यांचं वरचं डिपार्टमेंट त्यांच्या ताब्यात आहे. ते संस्काराने घडलेले, जातीचा असून चालत नाही, सगळ्या भावा असून चालत नाही. तर चालतो तर काही तुमच्या विचाराचा तो असला पाहिजे, तुमच्या मानसिकतेचा तो असला पाहिजे, तुमच्या दोघांचं ध्येय एक असलं पाहिजे, तुमच्या दोघांचं एक टार्गेट असलं पाहिजे, तर ते सोबत चालतंय. तर तसंच काय, यासाठी मी तुम्हाला तीच विनंती केली. खऱ्या अर्थानं म्हणजे तुम्ही काही इतकं सारं जास्त काही ऐकण्याची काही केली, याचं पत्रकारितेची या सारी गोष्टी असल्याच पाहिजे नाही. इतक्या डीप लेवलला कोणी जात पण नाही. लॉयल्टी, डेडिकेशन ह्या गोष्टी तितक्या मोठ्या शब्दामध्ये कोणी गुंतवत पण नाही. पण माझं म्हणणं खऱ्या अर्थानं संजीव तुम्ही ज्या पद्धतीने निघालेले ना, हा जो वसा घेऊन निघालेला, हा खऱ्या अर्थात त्या ताकदीनं तसं जर घेऊन गेला ना, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, जिथं हा त्याच्यापेक्षा मल्टिपल 1 लाख पट पुढे जाऊ शकेल. पण हे सारं करत असताना ज्या खरंच आहे, मी तुमचं अभिनंदन करेल की ज्या पद्धतीने तुम्ही एवढं सारं घेऊन, म्हणजे आता सुरुवातीला तुमची माझी भेट बऱ्याच वेळेस झाली, आपल्या बऱ्याच वेळेस भेटी होतात, आणि हे करत असताना किती यातना सहन करावं लागतं, त्या गोष्टीची जाण आहे. पण हे करत असताना माझी सर्वात तुम्हाला विनंती कशी आहे, तुमच्या बातम्या टाकत असताना याच्यासोबतच जे गणित जोडा ना, तुम्ही मधला मार्ग काढून तो जाहिरातीचं पण ठेवा. कारण पेपरचा खरा अर्थानं कणा आर्थिक तो जाहिरातच आहे, तिथूनच सोर्स होणार. तुमचा पेपर विकून तुमचा पेपर चालत नाही. त्या पेपरच्या कृतीवर काही पेपर निघत पण नाही, त्याची कॉस्टिंग हे सारं कॅल्क्युलेशन काही बसतच नाही. तर माझी सर्वांना विनंती असेल की तुम्ही सगळे अतिशय या क्षेत्रात आलात, अतिशय बुद्धिमान आहात, त्या त्या एरियातलं, त्या त्या समाजाला, त्या त्या परिसरातून तुम्ही त्याला रिप्रेझेंट करत असता. पण हे रिप्रेझेंट करत असताना तिथला चेहरा जसं त्याच्यात दिसला पाहिजे, अशा पद्धतीने जर काम केलं, संजीवला तुम्ही साथ देताच. आणि संजीव सारखा माणूस तुम्हाला सोबत भेटतोय. तुम्ही बघितलं असं नरवडे साहेबांसारखे जुनी लोक त्यांनी उचलले, कास्तुरे साहेबांसारखे राजकीय माणसं उचलले, ऍडव्होकेट साहेबांसारखे. मग याचं आता तुम्ही बघितले, आता ते गावात येऊन, इथे येऊन, संडेला येऊन इथं मिटिंग घेतात, तुमच्या वेगवेगळ्या लोकांना बोलवतात. आणि हे ऍक्च्युली खऱ्या अर्थाने कुठल्या एखादी गोष्ट वाढवायचं कारणच असतं कम्युनिकेशन आहे. हे तुमचं जितकं कम्युनिकेशन राहील, एकमेकांची जी ट्रान्सपरन्सी राहील, एकमेकांमध्ये जाते. आता ठीक आहे, म्हणून तुम्ही भेटू नका वर्षभर 6 महिने, हळूहळू तो स्पॉन्टलाइज असा थोडं स्लो पद्धतीने एखादं तसं संपून जाते. तसं न होतं, हे कम्युनिकेशन अतिशय महत्वाचं. मित्रांनो, तुम्ही आणि खऱ्या अर्थानं संजीव म्हणून तुम्हाला जे काम दिलंय, आणि मला वाटतं नरवाडे साहेब आता देशोन्नतीमध्ये होते, तुम्ही देशोन्नती मातृभूमीमध्ये काम केलं, बरोबर. या साऱ्या गोष्टीचा अतिशय फायदा होणार आहे. तुमच्या पाठी खूप मोठी अनुभवाची पोटली पण आहे, आणि येणारा काळ अतिशय महत्वाचा राहणार आहे. येणारा काळ हा सारा मीडियावर अवलंबून राहणार आहे. एकच गोष्ट चालणार आहे, तुम्हाला सांगतो, एक सत्ता आणि मीडिया, या 2 गोष्टी डायव्हर्स करणार आहे समाजाला. खऱ्या अर्थाने पुढे ते वाढणारच आहे. कारण लोक काय झाले असतात, तुम्ही बघितलं असेल, मोबाईल प्रत्येक हातात. आता गरज नाही राहिली इतकी. तुम्हाला जनतेपर्यंत जर पोहोचायचं असेल, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला, तर खूप काही अवघड नाही होतलं. आता तुमच्या एका मोबाईलच्या एका शॉटवर तुम्ही डायरेक्ट माणसापर्यंत पोहोचू शकता, तुमचे विचार पोहोचू शकतात. तशा तर एकमेकांना घेऊन चालत संपादकाचा, तुमचा एकमेकांचा विश्वास, एकमेकांचं कम्युनिकेशन. मी तर अजून विनंती केली संजीवला की खऱ्या अर्थानं याला थोडंसं तुम्ही जसं बातम्यावर जोर देताय, सरळ एखाद्या रिपोर्ट कलेक्शनवर जोर देताय, याच्यासोबतच कसं करा, तुम्ही याला कमर्शियलाइज करा. कमर्शियलाइज करत असताना तुम्ही पाहत असताना कुठल्या बिझनेसमध्ये किंवा राजकारणामध्ये पण ठरवलं जातं की इथं किती जागा निवडून आणतील, किती बिझनेस देतो मला तो महिन्याचा, किती फाईल देतो, किती टार्गेट देतो, केलं जातं ना. तुमच्या देशात जास्त टार्गेट विषय जातो, जाहिरात किती देतो, तर राजूर साहेबांचं काही दिसतच नाही. तर असो, ऍक्च्युली ते गरज पण नाही. प्रकाश कोरी किती सुरू तुम्हाला माहिती, लगेच 2 मिनिटात हे करेल. आता 10 कोटी तू देतो का 15 कोटी सुभाष राजपूत देताल, तर सुभाष राजपूत तुझ्यापासून संपतो, तू नाही. पण माझं कसं म्हणणं आहे की तुम्ही काय करा, प्रत्येकाशी बोलत असताना त्यांना विश्वासात घेऊन असं करा की बाबा रे, तू मला काय देऊ शकतो महिन्यात, काही ठरवा, काही ठरवून घ्या. अच्छा, तुम्ही जर म्हटलं करील, पाहिल, देईल ना, होत नाही. पण जेव्हा तुम्ही एखादं ठरवलं की मला इथून पेठेला जायचं, तर तुमची दिशा फिक्स होती, मला इकडे जायचंय. पण जर तुमचं ठरलेलं नाही मला पेठेला जायचं, तर तुम्हाला जायचं कुठे हे तर मुद्दाच होते. तुम्ही पहिले ठरवून घ्या की महिन्याला तुम्ही क्रायटेरिया ठेवा सर, एक क्लास लेवलला. आणि अजून एक विनंती, फुकट सोबत लोक पाळू नका. फुकटचे लोक कधीच पाळू नका. ज्याचं काही लागत नाही तो तुमचा नसतोच आहे, ज्याचं काही ना काही लागलं पाहिजे. याचा अर्थ हानी म्हणत नाही तुम्ही पैसे द्या काय करा, पण काही ना काही तुम्ही ठरवून टाका. याच्यात ठरवून टाका म्हणजे
काय होणार आहे? काय पेपरलाच पैसे भेटणार आहे का? त्याचं काही ना काही पर्सेंटेज कमिशन संजीव तुम्हाला पण देणार आहे. आता लोखंडे साहेब बोललेच बोलताना माझं म्हणलं थोडंसं संजीव जर असं करता आलं नाही की भाई तू संपादक आहे का, तू कुठला तालुका प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी, त्याची एक जबाबदारी फिक्स करा की या महिन्याचं तुझं टार्गेट काय, तसं टार्गेट मीटिंग होती, या महिन्याचं काय आहे, त्याच्यानंतर पुन्हा घ्या या महिन्याचं होतं काय, तू अचूक काय केलं, एकदा दोनदा तीनदा, आणि हळूहळू ठीक आहे ना, काही फेल होतील, काही सक्सेस जातील, पण याच्यातून होतं काय माहिती का, साऱ्या गोष्टीचं भूत आणता येतं, साऱ्या गोष्टीचे खेळ आणतात, तर पैशाचा खेळ नाही आणतात, पैशाचं भूत म्हणजे तुला सोंग नाही करतायत. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला चॅनल वाढवायचं, तुम्ही युट्यूब चालू केलंय, तुम्ही पेपर चालू केलाय, तुम्ही एवढा मोठा पसारा वाढवताय, एरिया वाढवताय, या साऱ्या गोष्टीला खर्च येतो. तर सारं खर्च येतो. माझी विनंती असेल की संजीव तुम्ही थोडंसं गेला अशा पद्धतीने कमर्शियलाइज जर केलं, त्याच्यात सर्वात जास्त फायदा जर पेपरचा समूहाचा असेल मित्रांनो, पण तुमचाही असणार आहे. कारण तुम्हालाही फिरायला पैसे लागतात, पेट्रोल पाणी लागते, घरातून निघलं तर आज पेट्रोल टाकायला पेट्रोल 100 रुपये लिटर झाले आज. ते होते घरचे लोकही होतं, तुम्हाला प्रश्न विचारतील ना की काय करतो, कसा करतो, पण हे सोबत म्हणजे आता हे व्यवसाय करत असताना की असं नाही की तुम्हाला फक्त पेपर चालवत आहे. बहुतेक मला वाटतं बहुतेक जनरली कुठला पत्रकार असा नाही की तो 100% पत्रकार करतो, तो काही ना काही त्याचा साईड बिझनेस असतो. कारण आपल्या इकडं खूप कमी लेवलला नाममात्र पद्धतीनं मानधन दिले जाते, नाच्या बरोबर दिले जाते, बहुतेक दिलेच जाते बऱ्याचशा केसमध्ये. म्हणजे विनंती आहे सर्वांना की थोडीशी त्याला आर्थिक जिल्हा प्रतिनिधीला आजही 7,000 रुपये पगार आहे. जिल्हा प्रतिनिधी आता किती वर्ष झाले काम करून? 25-30 वर्ष झाले. 25-30 वर्ष 7,000 रुपये खालच्या एखाद्या किराणा दुकानावर कोणाला जरी विचारलं त्याला 10-12,000 रुपये मिळतात. कारण असो, पण त्याच्या मागचे दुसरे फायदे, नाव आहे, शोहरत आहे, बऱ्याचशा गोष्टी मिळतात. आणि खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीचं एक पवित्र कार्य आहे मित्रांनो, खऱ्या अर्थाने. आणि खरं सांगतो संजीव, हे सध्या क्रेज असलेलं सेलिब्रिटीचं फील्ड आहे. तुम्ही सेलिब्रिटीज आहे, तुम्ही एखादा सर्वसामान्य घेऊन चाला की सुभाष पाटील आले तिथं काही नाही, पत्रकार सुभाष पाटील आले तर वेगळा प्रश्न होतो. मग तुमचं एखादं कुठलं काही असो, काही शासकीय काम असो, काही कुठलं जनतेमध्ये असो, काही असो, फक्त माझी एकच विनंती असेल मित्रांनो, हे सारं करत असताना सामदाम दंडवत जरूर वापरावंच लागतात, त्याच्याशिवाय तुम्ही जगू पण नाही शकत. दुनिया इतकी सोपी नाहीये, ते वापरायला तुम्ही. पण आज हे सारं करत असताना कुठेतरी माणुसकीचा कणा तुमच्यासोबत असू द्या. आणि कुठंतरी मूर्खाला बिलकुल, माझं तत्व आहे तुम्हाला, तुम्ही हात जोडतो, पाय पडतो आणि पाय तोडतो, पण हे माझं पुढचं तत्व आहे. माझं म्हणणं तुम्ही तसंच हे करा, हात जोडा, पाय पडा, सर्वांना नम्रतेने घेऊन चला. पण मात्र कुठे एखादे उपद्रवी एखादा संत शहाणा त्याला तुम्हाला शिलं पण करावं लागतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं, इतकं हात जोडून पाया पडून शांतता नांदत नाही की एखादं तुम्ही खूपच शांत इमानदारी राहिले म्हणून तुम्हाला जाहिराती भेटली, लोक काढून टाका. तुम्ही उपद्रव म्हणून बाकडे पोट केल्याशिवाय तुम्हाला जाहिरात पण नाही निघत. आणि नक्कीच आहे त्याच्या पोटावर हे त्याची बातमी छापा, त्याला दणका द्या एखाद्याला. आणि जास्त कोणाला समजत बसू नका. त्याला समजायचं असेल ना तुमच्या लेखणीच्या मार्गातून समजा, त्याला समजवायचं असेल तर तुम्हाला त्याचा निरोप तसा जाऊ द्या. तुम्ही जाऊन दिल आता निरोप दिल्यापेक्षा तुम्ही जाऊन भेटल्यापेक्षा त्याला अशा पद्धतीने बातमी करा, त्याची चिंता काढता येईल तुम्हाला. ज्या दिवशी त्याला कळलं त्याच्या खुर्चीला धक्का लागू शकतो, किंवा त्याला त्रास होऊ शकतो, किंवा त्याला उपद्रव होऊ शकतो, तुम्हाला तो सलाम करायला लागतो. तशा पद्धतीने असा मधला मार्ग काढत हे करा. आणि तुम्हाला साऱ्यांना शुभेच्छा चिंतितो मी सर्वांना. बिलकुल संजीवनं सर्वांना ज्या पद्धतीने तुम्हाला गोळा केलं, असे ते मावळे शिवाजी महाराजांच्या सैन्यासारखे खूप मोठे संस्थान हो, खूप मोठं वाढव. जितकी जुनी आहेत त्यांना पण शुभेच्छा देतोय, जी नवीन आली त्यांना पण पुढील त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या चांगल्या कामासाठी शुभेच्छा देतो. आणि राहिला प्रश्न माझा, तर संजीव सोबत आहेच मी सोबत. आणि बिलकुल जेव्हा कुठं काही लागलं, जिथं कुठं काही लागलं तर आपण सोबत आहोतच सर्व. आपण एखाद्या आईच्या लेकरासारखं युनायटेड एफर्टला सर्व मिळून काम करायचे, त्याच्याशिवाय काही शक्य पण नाही, होत पण नाही. आणि परत एक वेळेस मला इथे बोलवलं, मान सन्मान दिला संजीवनी, तुम्ही सर्व लोकांनी माझं 2 शब्द ऐकून घेतले, सत्कार केलाय. आणि परत वृत्तपत्र समूहाला, संजीवला, तुम्हाला सर्वांना परत एक वेळेस शुभेच्छा देतो. बोलल्याबद्दल धन्यवाद, आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.